मंडळी, अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज मुलांनी म्हटलं की आज सँडविच बनव मम्मी, तर मी आज सँडविच बनवायला सुरुवात करत आहे. तर त्याच्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते मी घेतलेले आहे बघा. तर मी घेतलेले आहे 2 आलू, ते बॉईल केलेले घेतलेले आहे बघा. आणि सोबतच मी मटर घेतलेले आहे, दाणे वाटाण्याचे, आता हिरवे ताजे मार्केटमध्ये आहेत. आणि सोबतच मी घेतलेलं आहे सांबार आणि 3 मिरची घेतलेली आहे हिरवी आणि 1 कांदा घेतलेला आहे. मिरची तुम्हाला जेवढी आवश्यक आहे तेवढीच वापरा. चला तर आता सुरुवात करूया आपण बनवायला. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण याच्यामध्ये आता 2 ते 3 चम्मच फक्त तेल ॲड करायचे आहे आपल्याला बघा. मी तेल ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं ॲड करते. थोडंसं तेल गरम झालेलं आहे. मी टाकत आहे याच्यामध्ये ॲड करत आहे जिरं अर्धा चम्मच. सोबतच मी कढीपत्ता ॲड करत आहे. त्याच्यानंतर जे आपण कापलेले साहित्य होतं ते टाकत आहे. कांदे आणि हिरवी मिरची सोबत आणि याला थोडंसं परतून घेते आणि याला होऊ देते छान. आपले लाल झालेले आहे. तर आता आपण थोडंसं अद्रक लसूणचा पेस्ट टाकूया याच्यामध्ये बघा, अर्धा चम्मच. आणि अद्रक लसूणचा पेस्ट ॲड केलेला आहे आपण. आता आपण सोबतच याच्यामध्ये धनिया पावडर ॲड करत आहोत अर्धा चम्मच. थोडासा गरम मसाला आणि सोबतच मी थोडीशी हळद ॲड करत आहे याच्यामध्ये, अर्धा चम्मचपेक्षा कमी. आणि मिरची टाकले आहे, तर आता तेच न झाल्या पाहिजे नाही म्हणून थोडंसं तिखट टाकत आहे आणि थोडंसं परतून घेते याला. याच्यामध्ये ॲड करत आहे मी लिंबू आणि चवीनुसार नमक ॲड करत आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढेच टाकाल नमक. आणि जे आपण दाणे घेतलेले होते ते ॲड करत आहे. म्हणजे आलू घेतलेले होते आपण मॅश करून घेऊया ते थोडेसे. दोन मिनिटं झाकून ठेवते यांना. मिनिटं झालेली आहे बघा. त्याच्यामध्ये आपण हा सांबार ॲड करूया. गरम झालेला आहे. आता आपण याला बटर ॲड करूया. आणि तवा गरम झालेला आहे. आपण एका याला आता सॉस लावलेला आहे आणि आता एका याला आपण थोडंसं आलूचा जो बॅटर तयार केलेला होता आलू मटरचा, तो आपण आता याच्यामध्ये ॲड करूया बघा. पुन्हा एक ठेवते. आपण ॲड करूया. मस्त झालेला आहे बघा. पुन्हा एक ॲड करते.
बनवून टाकते. आमच्याकडे आवाजाचा खूपच म्हणजे इश्यू आहे, कारण घरी सगळे असल्यामुळे पूर्ण आवाजच गोंधळते. झालेले आहे आपले. गॅस बंद करत बघा. सँडविच, मटर सँडविच आपले रेडी झालेले आहे. खूप छान वाटते खायला. बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. मटर रेसिपी बघा, खूप छान वाटते खायला. कारण आपण म्हणजे जेव्हा जेव्हा मटर येतात तेव्हाच आपण ह्या रेसिपी बनवू शकतो हिवाळ्यामध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू.